संपूर्ण भारत देशामध्ये आपला महाराष्ट्र राज्याचा चौफेर दृष्टिकोनातून विचार केला तर आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने आपला महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम म्हणून मानला जातो। महाराष्ट्राने दरवेळी परकीय गुंतवणुकीवर भर देऊन सातत्याने पहिल्या यादीत मानाचं पद पटकावलं आहे। गेली 2 वर्ष परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024 आणि 25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे। यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटक राज्याची गुंतवणूक ही 19,059 कोटी इतकी असून तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली या राज्याची असलेली गुंतवणूक ही 10,788 कोटी रुपये इतकी आहे। थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून त्यापैकी 70,795 कोटी म्हणजे 52.46% इतकी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2.5 वर्षात आम्ही 5 वर्षांचं काम करून दाखवू असं ठणकावून सांगितलं होतं। त्याप्रमाणे अवघ्या 2.25 वर्षात 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखवली आहे। राज्य सरकारची ही कामगिरी खरोखर उल्लेखनीय अशीच आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।